हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा या मागणीसाठी विधानभवन परिसरात एक आंदोलन पुकारलेलं आहे. आपल्यासोबत विक्रांत पाटील आहेत. सर, स्वागत आहे आपलं. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा यासाठी तुम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करता आहात. नेमकी काय मागणी आहे आणि या किमती कमी करण्याची गरज का? खरं तर गोरगरिबांना हक्काचं घर मिळावं यासाठी देवाभाऊंचं सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी 67,000 घरांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. त्याच्या लॉटरी जेव्हा केल्या तेव्हा सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेमुळे त्याच्या किमती फुगवण्याचं काम, वाढवण्याचं काम झालं. म्हणजे एखाद्या प्रायव्हेट बिल्डरपेक्षाही या किमती काही ठिकाणी जास्त. असं का घडतं याच्यावरती मी प्रश्न मागच्या अधिवेशनातही विचारला, त्यानंतरही आत्तापर्यंत मी पाठपुरावा करतो आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती ह्या मागण्या करायच्या त्या मी केलेल्या आहेत. आता यामध्ये मगाशी मी थोडासा निषेध व्यक्त केला. त्याला आंदोलन नाही म्हणता येणार, पण सरकारचा प्रतिनिधी म्हणून जर का सरकारच्या भूमिकेला अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेमुळे गालबोट लागणार असेल तर त्यातलं वास्तव मांडणं हे माझं काम आहे. ते आपण केलं आणि त्यामध्ये मी सगळे पेपर्स आज DCM साहेबांना जाऊन, जे नगरविकास मंत्रीसुद्धा आहेत, त्यांना सुपूर्द केले आणि त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने हे सगळे पेपर्स आहेत की जे मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सगळे दिले. ह्याच्यातले हे सगळे सॅम्पल्स आहेत, पण अशा प्रकारचे जवळजवळ एक मोठं गठ्ठा हा त्यांना मी अधिकाऱ्यांना DCM साहेबांना दिला. ते काय आहे तर त्याच्यामध्ये सिडकोचेच बोर्ड रेझोल्युशन, सिडकोचेच नियम की कशा पद्धतीनं आम्ही घरांच्या किमती आकारणार आहे आणि आता सिडकोनीच त्याला बगल दिलेली आहे. म्हणजे सिडकोनी त्यांच्या बोर्ड रेझोल्युशनमध्ये म्हटलं आहे की गरिबांसाठीची घरं बांधताना आम्ही जमिनीची किंमत पकडणार नाही, कारण सिडकोची स्वतःची जमीन आहे, त्यांच्याकडे लँड बँक आहे आणि लँड बँक आहे म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रोजेक्ट त्यांना दिले गेलेत. मग त्याची किंमत आता सिडकोनी म्हटले होते नाही पकडणार, पण घरांच्या किमतीवरती ती किंमत लोड केली, त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या. ती किंमत जरी कमी केली तरी घरांच्या किमती 30-40% कमी होतील. दुसरं त्यांनी केलं की त्या घरांच्या ज्या जागा आहेत ज्याच्यावरती हा प्रकल्प आता गरिबांचे उभे राहिले त्या जागा आहेत रेल्वे फोरकोर्ट किंवा बस टर्मिनल, ट्रक टर्मिनलच्या जागा आहेत की ज्याचे पैसे ऑलरेडी सिडकोनी टेंडर प्लॉटमध्ये बिल्डरकडनं वसूल केलेत. पुन्हा जर का वसूल केलेत तर आता गरिबांच्या घरांच्यावरती किंमत लोड करण्याची काय गरज होती, त्या किमती लोड केल्यात. त्यामुळे डबल एकाच जागेच्या दोनदा पैसे सिडकोनी घेतलेत. तिसरा विषय की जो TPR PMAYला, प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्राला जो सिडकोनी सबमिट केला, त्यात त्यांनी म्हटलं आहे की आम्ही 20 लाख ते 30 लाखाच्या मध्ये ह्या घरांच्या किमती ठेवणार आहे. आता त्या घरांच्या किमती 60, 70, 80 लाख कशा झाल्या? सिडकोनीच जर म्हटलं हे सगळं, बरं सिडकोनी काय केलं की जनतेचे पैसे जे सिडकोकडे असतात त्या पैशातून हे प्रोजेक्ट बांधले. 14,000 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. मग 28,000 करोड रुपये, 14,000 करोड कन्स्ट्रक्शन कॉस्ट, 28,000 करोड रुपये जनतेकडनं का वसूल करतायत? सिडको तर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही आहे. हायकोर्टाची ऑर्डर माझ्याकडे ती पण मी दिली आहे की ज्याच्यामध्ये सिडको इज नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आणि म्हणून इन्कम टॅक्समधून सूट आहे. हे कोण म्हणतंय? हायकोर्ट म्हणतंय. मग तुम्ही जर का नॉन प्रॉफिटेबल आहे तर तुम्ही का ह्यातनं प्रॉफिट कमवता? मग ती घरांची किमती तुम्ही कमी का नाही करत? तर हे प्रोजेक्ट करताना खाली गाळे काढलेत, त्या गाळ्यांच्या विक्रीतून 2,000 करोड रुपये सिडकोला मिळणार आहेत. तर त्याच्या किमती या घरांच्या किमतीतून कमी का नाही करत? असे अनेक प्रश्न आहेत आणि ह्याचं सगळं डिटेलिंग मी ह्या माध्यमातून दिलेला आहे. आणि त्यामुळे माझी मागणी एवढीच आहे की ह्या पेपर्सचा आधार घेतला, जे सिडकोचेच आहेत, जे सिडकोचेच नियम, सिडकोचेच निर्णय, सिडकोचेच बोर्ड रेझोल्युशन, याचा आधार घेऊन फक्त जरी निर्णय केला तरी 40 ते 50% या घरांच्या किमती कमी होऊ शकतील. ते करायसाठीचा माझा आग्रह आहे. सिडको आणि म्हाडाची तुलना करता नवी मुंबईत म्हाडाने मागच्या 4 महिन्यापूर्वी जी लॉटरी काढली होती ती सिडकोच्या तुलनेत त्या घरांची किंमत जवळपास 40 ते 50% कमी होती. ही तफावत नेमकी काय? म्हाडाची तीच भूमिका आहे. म्हाडाने नेहमीच घरांच्या किमती मर्यादित ठेवलेल्या आहेत. म्हाडाची घरं जर का 30-35 लाखापर्यंत मिळतात तर सिडको त्याच भागातल्या घरांच्या किमती 80 लाख का ठेवते? पण गरिबांसाठी जी घरं तुम्ही म्हणता ही 80 लाखाला आणि 70 लाखाला गरिबांना परवडणारी घरं आहेत का? त्याच्या बाजूला एखादा प्रायव्हेट बिल्डरचा प्रोजेक्ट 5-10 लाखांनी स्वस्त आहे आणि तुम्ही तुमच्या किमती फुगवून ठेवता. मग अशा शंका यायला जागा आहे की त्या अधिकाऱ्यांना बिल्डर धार्जिनं धोरण घ्यायचं आहे का की बिल्डरची घरं आधी विकली जावी आणि सिडकोची घरं राहिली तरी चालतील? 25,000 घरांची लॉटरी झाली. 1.5 लाख लोक आली होती सुरुवातीला जेव्हा किमती माहीत नव्हत्या. किमती जाहीर केल्याबरोबर 10,000 शिल्लक राहिले. बाकी लोकांनी नापसंती दाखवली. म्हणजे मग तुमच्या किमती खूप फुगलेल्या आहेत. याच्यावरती तुम्ही आत्मपरीक्षण करत नाही का? पण सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता ह्याला कारणीभूत आहे आणि म्हणून मी मागणी केलेली आहे की या विषयामध्ये तात्काळ निर्णय झाला पाहिजे आणि या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे. कारण आत्ता काय केलं आहे की ह्यांचे अजून प्रोजेक्ट व्हायचे 2-2 वर्ष बाकी आहेत, पण त्याला लोकांना हप्ते आत्ताच चालू करून टाकले. म्हणजे एकीकडे त्यांनी राहत्या घराचं भाडं भरायचं, दुसरीकडे सिडकोचे हप्ते भरायचे, म्हणजे डबल भुर्दंड त्याला. म्हाडा करताना साधारणतः OCच्या जवळ आल्यानंतर त्याची लॉटरी करतं, जेणेकरून तो बँकेकडनं लोन केल्यानंतर त्या घराच्या पजेशन घेताना तो त्याचे हप्ते चालू होतात, म्हणजे तो घरात राहायला जातो आणि हप्ते भरतो.
म्हणजे डबल भुर्दंड लागत नाही. पण सिडकोच्या बाबतीमध्ये एकदा राहत्या घराचं भाडं भरा आणि इकडे बँकेचे हप्ते भरत राहा सिडकोचे. असं ज्या दुहेरी सगळ्या चक्रव्यूहात लोक फसलेली आहेत, यातून त्यांना सोडवण्याची गरज आहे. आणि गरीब लोक आहे. आदरणीय देवाभाऊंनी हे प्रकल्प का केले आहेत, तर मराठी माणसाला मुंबईच्या आसपास राहता यावं, त्याचा गळा चेपून त्याला मुंबईच्या बाहेर काढून टाकणं, ही जी काही धोरणं मागच्या काही लोकांनी केली होती, ती थांबवण्यासाठीचा हा प्रकार आहे की सिडकोच्या माध्यमातून हे घरं दिली गेली पाहिजे आणि ती स्वस्तात दिली गेली पाहिजे, जेणेकरून नवी मुंबईत हक्काचं घर आमच्या मराठी माणसाला मिळेल. आणि हे स्वप्न देवाभाऊंचं आहे. मग त्या स्वप्नाला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम हे अधिकारी मुद्दाम करतायत का, हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे या विषयामध्ये मी पाठपुरावा करतोय आणि या घरांच्या किमती कमी करण्यासाठीचा माझा प्रयत्न आहे. तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर, त्यांनी आता विधानसभेत गुटखा बंदीचा विषय आक्रमकपणे मांडला होता. त्याच्यावरती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आश्वासन दिले की शाळांच्या परिसरातल्या 100 मीटर परिसरातल्या गुटखाची दुकानं पाडणार आहोत. या निर्णयाकडे कसं पाहता, कारण तुम्ही मागच्या वेळेस विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. परत तोच मुद्दा आहे की सरकारची भूमिका सकारात्मक आहे. अशा पद्धतीनं आमची तरुण पिढी या सगळ्या व्यसनांच्या विळख्यात अडकू नये, या भूमिकेला अनुसरून सरकार काम करतंय. आणि निर्देश खाली दिल्यानंतर मात्र ते अधिकारी आणि हे विक्रेते यांचे जे नेक्सेस तयार झालेत, रॅकेट्स आहेत, यामुळे त्यांना कुठंतरी वरदहस्त मिळत असतो. आणि त्यामुळे हे असे प्रश्न वारंवार मांडावे लागतात. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूरजींनी हा विषय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. आम्ही सगळे मिळून ह्याच्यावरती पाठपुरावा करू. जर का आमची एखादी युवा पिढी बर्बाद होणार असेल, जर का ह्या विळख्यात अडकणार असेल, तुम्ही अगदी त्याच्या तोंडाशीच, त्या शाळेच्या तोंडाशीच एखादं अशी विक्री कराल, तर तुम्ही त्याला त्याचं सेवन करण्यासाठी प्रवृत्त करताय, अशा पद्धतीने ह्याचा अर्थ घेता येईल. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं त्या युवांच्या विषयात पण जर का अशी भूमिका या अधिकाऱ्यांची असेल की पिढी बर्बाद झाली तरी चालेल, पण माझ्या खिशात काहीतरी पडलं पाहिजे, त्या भूमिकेतनं जर का अधिकारी वागणार असतील, तर या अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई केली पाहिजे जे ह्याच्यामध्ये दोषी आहेत. काल सरकारनं 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही अशा प्रकारे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे अशी टीका विरोधक करतायत. या टीकेकडे कसं बघता? विरोधकांची भूमिका आहे, त्यांचा तो धर्म आहे, त्यांना ते करावं लागतं. म्हणजे जर का आज जनतेसाठी चांगलं काही केलं तर ती उधळपट्टी, नसतं केलं तर जनतेला काय दिलं, त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष म्हणून ते बोलावं लागतं. नाहीतर त्यांना त्यांचे हायकमांड विचारतात, अरे तुला आमदार केलं आहे, तू का नाही बोलला? तर हे विरोधी पक्षांना ते करावं लागतं. त्यांना जर का वैयक्तिक तुम्ही वेगळं विचारलं की सरकारचं काम कसं आहे, देवाभाऊंचं काम कसं आहे, तर ते पर्सनल बसल्यानंतर वैयक्तिक भेटीमध्ये सांगतात की काम खूप उत्तम आहे, खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, आता मला बोलायला लागतं म्हणून बोलायला लागते, ते कबूल करतात. येत्या काळात मुंबईसह अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात. तुम्ही भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने कोर टीममध्ये काम करत आहात. भाजपची तयारी या निवडणुकीसाठी कशा प्रकारे सुरू आहे? भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे आणि त्यामुळे 365 डेज 24/7 जनसेवेसाठी वाहून घेणारे आमचे कार्यकर्ते आहेत. आमच्या या सगळ्या यशाचं गमक कुठं असेल तर ते कार्यकर्त्याच्या मेहनतीमध्ये. आणि त्यामुळे निवडणुका कधीही लागल्या तर आम्ही त्यासाठी सज्ज असतो, कारण आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही, आम्ही जनतेसाठी काम करतो. त्यामुळे जनतेच्या हृदयात आमचं स्थान असतं. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही सज्ज असतो. इतर पक्षांची थोडी अडचण होते, कारण निवडणुकींच्या अँगलनी जेव्हा ते काम फक्त करत असतात दाखवण्यासाठी, त्यामुळे त्यांना निवडणुका लागल्या की त्यांची थोडी पळापळ होते, त्यांची पळताभुई थोडी होते, कारण जनतेसाठी प्रामाणिकपणे कधी काही केलेलं नसतं. अशा वेळेला निवडणुकी त्यांची अडचण होते. आमची संघटनात्मक रचना खूप स्ट्रॉंग आहे. बूथपासून राज्यापर्यंतचं सगळं आमचं नेटवर्क आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे, वेगवेगळ्या मोर्चा आघाड्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि प्रत्येकजण बूथपासून प्रत्येक विषयावरती चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि हे सातत्याने आमचं काम सुरू आहे. अनेक अभियान आहेत. शेवटी शेवटच्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी आम्ही काम करत असतो आणि त्यामुळे हे सगळं काम अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे आता नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 21 तारखेला निकालामध्ये आपण महाराष्ट्रात जे घडलं, बिहारमध्ये जे घडलं, त्याची पुनरावृत्ती पुन्हा बघाल. विजय किती मोठ्या फरकाने आपल्याला बघायला मिळेल ते आपण बघाल. आणि महानगरपालिका आणि ZP पंचायत समिती यातसुद्धा आपल्याला हाच विजयाचा ट्रेंड बघायला मिळेल, कारण ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांनी नेत्यांना विजय मिळवून दिला आहे. आता सगळे नेते कार्यकर्त्यांना विजयी करण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवू. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आमदार विक्रांत पाटील. बिहारच्या निवडणुकीचा ट्रेंड नगरपंचायतीच्या 21 डिसेंबरला होणाऱ्या निकालातही दिसेल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन साक्षीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, नागपूर.